देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आता प्रशासन सज्ज झालेलं आहे। देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण आपल्याला वाढताना दिसतात आणि प्रशासन आता सज्ज झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचे रुग्ण आपल्याला वाढताना बघायला मिळत आहेत। तर शिर्डीमध्ये नो मास्क नो एंट्री फलकावरून गोंधळ निर्माण झालेला आहे। तर शिर्डीतून आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया। रुग्ण वाढू लागल्याने 3 दिवसापूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई संस्थांना नो मास्क नो दर्शन हे धोरण या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर साई संस्थांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता। आज सकाळी मात्र मंदिर परिसराच्या अनेक भागात याच ठिकाणी नो मास्क नो एंट्री असे फलक लावले गेले होते। मात्र तासाभराच्या अवधीतच हे जे फलक आहे या ठिकाणून पुन्हा हलवण्यात आलेले आहे। भक्तांना कोणत्याही प्रकारची जी आडकाठी आहे की जर तुम्ही मास्क घातलेला असेल तरच तुम्हाला मंदिरात प्रवेश, असं कोणताही नियम अद्याप साईबाबा संस्थांनी लावलेला दिसून येत नाहीये। मात्र अचानक आज सकाळी बोर्ड लावले गेले की नो मास्क नो एंट्री, मात्र काही काळातच हे बोर्ड का हटवले गेले याबाबत अद्याप खुलासा जो आहे साईबाबा संस्थांनी केलेला नाहीये। असं सांगण्यात येत आहे की आता भक्तांना मास्क वापरण्याचं आव्हान करण्याचे बोर्ड लावले जाणार आहेत। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी।